मित्रांनो, आम्ही चाललोय चंदेरी किल्ल्यावर। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी दिवा लावायला। दिवाळीचा पहिला दिवा आपल्या देवाला, ज्यांच्यामुळे आजही आपल्या मंदिरात देव आहे। जय शिवराय मित्रांनो, मी सचिन शेळके तुमचे स्वागत करतोय आपल्या YouTube चॅनल सच्चा मावळा यामध्ये। तर आता आपण चाललोय चंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत। एक तर तुम्ही पनवेलच्या तामसाई गावाहून जाऊ शकता, नाहीतर वागणी किंवा बदलापूर स्टेशनला उतरून चिंचवली या बेस विलेजला येऊ शकता। चिंचवली गावाहून जाणारा मार्ग सोपा असल्याने आम्ही तिथून जायचे ठरवले, पण हाही मार्ग जंगलातून आहे, त्यामुळे बरोबर गाईड घेतलेला बरे। आम्ही सुद्धा बरोबर गाईड घेतलाय, त्यांचा नंबर तुम्हाला पाहिजे असला तर खाली मी स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। पहिल्यांदाच आपण नाईट ट्रेक करतोय। 6:30 वाजले आणि किती अंधार पडलाय। एवढ्या अंधारात सगळ्यांनी आता टॉर्च लावून आपण चाललोय। आम्ही 6 वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली आणि पुढे 15 मिनिटांनी एक पठार लागतं, तिथे जरा ब्रेक घेतलेला 5 मिनिटाचा आणि पुढे हे आता घनदाट जंगल लागलंय, त्यातून चाललोय आम्ही। आमच्याबरोबर आम्ही एक गाईड घेतलाय, तो आम्हाला वाट दाखवणार आहे, कारण की एवढ्या घनदाट जंगलातून जायचं, एकटं जायचं, रात्रीचं रस्ता चुकण्याचे चान्सेस असतात। आपल्याला इथे आता एक अजगर दिसलेला, पण तो आपल्याला कॅमेऱ्यात आला नाही, म्हणून इथून रात्रीतून जंगलातून जाताना सावधपणे जावं। खाली पायाखाली काय आहे का बघा, कारण कुठून पण कसा पण साप येऊ शकतो। मित्रांनो, हे बघा उमाकांत भाऊने खेकडा पकडलाय। चला खेकड्याचं मस्त कालवण करून खाऊया। नाही नाही, आम्ही सोडून देतो त्याला, म्हणजे आजीले आपली जिंदगी जीवर जीने दो। हाँ, पडाला बघा, जा धन्नो जा। साइड साइडने एक चला, तू काय नाही करणार। मित्रांनो, आपण आता पोचलोय चंदेरी किल्ल्याच्या गुहेमध्ये। आम्हाला इथे यायला 5 तास लागले आणि इथे आता जेवणाची तयारी चालू आहे। हे आपले दत्ता भाऊ दाल खिचडी बनवतात आहे, ते बघा तयारी चालू आहे, तयारी चालू जोरदार। ते चूल पेटवतात आहे। हे आमचे उमाकांत भाऊ, सुदेश भाऊ। तर थोड्या वेळात आमची दाल खिचडी तयार होईल, या जेवायला। नको, कमी पडेल आम्हाला, कमी पडेल। आमची दाल खिचडी झाली आहे अशा प्रकारे। रात्रीचे 1 वाजलेत। शुभ प्रभात मित्रांनो, आता सकाळचे 7:30 वाजलेत। हे बघा इथून मस्त नजारा दिसतोय। आम्ही इथे रात्री इथे स्टे केलेला गुहेत। समोर दिसतोय कलावंती आहे, प्रबळगड आहे। आता आपण निघालोय चंदेरीच्या टॉपवर चाललोय। सकाळचे 8 वाजलेत, तर इथून पुढे आपल्याला जायचंय। किल्ल्याच्या टॉपवर जाताना सुरुवातीला हा एक कठीण पॅच लागतो, तिथून आपल्याला खाली उतरून जायचंय। आम्ही इथे सेफ्टीसाठी रोप पण बांधलाय। इथून जाताना सावकाश जावे लागते, कारण एका साईडला खोल दरी आहे। मे 1656 मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी, रायरीपर्यंतचा सारा मुलूक घेतला, त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला असावा। अल्प विस्तार, पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव, मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय, अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून एक लष्करी चौकी असावी असे वाटते। किल्ल्यावरील गुहेच्या अलीकडे एक पडक्या अवस्थेतील तटबंदी दिसते। किल्लेपणाची हीच एक काय ते खूण उरलेली आहे। मला एकदम चकास, फक्त कॉन्फिडन्स ठेवा। खतरनाक नाही तो पोझिशन, ते हे घेतात ना असे अँगल। मित्रांनो, इथून जरा वरती गेल्यावर एक पाण्याची टाकी लागते, चला जाऊन बघूया कशी आहे ती। मित्रांनो, आता आम्ही या टाकीतलं पाणी पिलं, 1 नंबर पाणी लागलं। बिस्लेरीचं पाणी पण याच्यासमोर एकदम फिक आहे। आता आपण चंदेरी किल्ल्याच्या टॉपवर पोचलोय। समोर जी मूर्ती दिसते ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे। इथून बघा सह्याद्रीचं रूप किती मस्त मनमोहक वाटतंय। तिथून जरा पुढे गेल्यावर हा एक असा छोटासा रस्ता लागतो। हा भरपूर अरुंद रस्ता असल्यामुळे इथून सावकाश जावे लागते। छत्रपती शिवाजी महाराज जय। नमो पार्वतीपते हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महा
गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रक्त श्रीपती अष्टावधान जागृत अष्टावधान दष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्रीमंत 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की महाराज क्षत्रिय कुलावतंस महातेजस्वी बुद्धिवंत शास्त्र प्रवीण मुघल संहारक ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते नमः हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. मित्रांनो 5 मार्च 2023ला छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती किल्ल्यावर नेण्यात आली. ही मूर्ती अजिंक्य हायकर्स, राजमुद्रा हायकर्स, सह्याद्री ॲडव्हेंचर आणि चिंचवली गावातील ग्रामस्थांच्या मदतीने किल्ल्यावर नेण्यात आली. नव्याने तयार करण्यात आलेली ही मूर्ती पंचधातूपासून बनवण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मूर्तीचे वजन तब्बल 90 किलो आहे. महादेव. मित्रांनो आता आपण गड डिसेंड करतोय. गड चढताना असे भरपूर कठीण पॅचेस लागलेले जे आपल्याला शूट करता नाही आले ते आता आपण शूट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आम्ही नाईट ट्रेक करत असल्याने रात्रीचे पण काही व्हिडिओ काढता नाही आले ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. पायऱ्या बघ खाली. हा पायऱ्या बघ, धरायला काय नाही, व्यवस्थित दगड पकडून पायऱ्या बघ. आणि गुहेपासून किल्ल्याच्या टॉपवर जाणारा रस्ता हा कठीण असल्यामुळे ज्यांना उंचीची भीती वाटते किंवा ज्यांच्याकडे सेफ्टी इक्विपमेंट नाही आहे त्यांनी गडाच्या टॉपवर जायचा प्रयत्न करू नये. मित्रांनो आम्ही चंदेरीच्या किल्ल्याच्या टॉपवरून 1 वाजेपर्यंत खाली उतरलो. नंतर तिथे मस्त आराम करून मग मॅगी खाऊन खाली उतरायला चालू केलं आहे. आता झाले 2 तास झाले. आम्ही इथे मध्ये ब्रेक घेतला आहे. इथे एका ठिकाणी झरा आहे तिथे पाणी भरून घेतो. ऊन भरपूर असल्याने भरपूर स्वेटिंग होते त्यामुळे पाण्याची भरपूर गरज लागते. हे आमचे गाईड आहेत तुकाराम मामा. तर यांच्याबरोबर आलेलो. तुम्हाला पण जायचं असेल तर गाईड घेऊन जावं. भरपूर कठीण रस्ता आहे, चुकण्याचे भरपूर चान्सेस आहे. त्यांना मी यांचा नंबर देतो तुम्हाला स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मित्रांनो आपला ट्रेक कंप्लीट झाला आहे. आपण चंदेरीच्या गुहेपासून 2 वाजता निघालेलो आणि आता 5:30ला इथे पोचलो आम्ही.
ट्रेक एकदम खतरनाक होता. ट्रेक गाईड या ग्रुपने ऑर्गनाईज केलेला आहे. आमचे चीफ आहेत उमाकांत. तुम्हाला पण या ग्रुपबरोबर जायचं असेल तर नंबर मी टाकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा खाली स्क्रीनवर. कसा वाटला ट्रेक? आजची दिवाळी पहाट खूप चांगली होती. म्हणजे काल रात्री संध्याकाळी आम्ही 6 वाजता चालू केलेला. आम्ही 9 पर्यंत चंदेरी गडावर पोचलो होतो. मग थोडंसं आम्ही जेवण वगैरे तिथेच बनवलं. मग थोडंसं जागरण करून सकाळी 7 वाजता आम्ही परत महाराजांची आपली मूर्ती आहे टॉपला ते परत ट्रेकिंग चालू केलं आणि थोडासा मजा करून आता आम्ही बेस विलेजला पोचलेलो आहोत. दिवाळी पहाट ही गडावर साजरी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर भेटू आपण पुढच्या दिवाळी पहाटला. जय महाराज. जय महाराज. आमचे दुसरे चीफ आहेत ट्रेक गाईडचे. तुम्ही काय तुमचे अनुभव शेअर करा. खूप छान आजचा अनुभव होता. तर आता आमचा ट्रेक संपलेला आहे. परतीचा प्रवास आहे. सचिनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.